आता आपण वॉर्ड नंबर 94 ला आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी पल्लवी ताई आहे, महायुतीची अधिकृत उमेदवार. त्यांना आपण विचारू की त्यांच्या वॉर्डची समस्या आणि जिंकून आल्यावर ते काय करणार, आपण त्यांना जाणून घेऊया. ताई, तुम्ही तुमची वॉर्डची म्हणजे हे संरचना आणि वॉर्डची समस्या आहे सगळं जरा आम्हाला विस्तार सांगा. नाव सांगा, तुमचा वॉर्ड कुठला आहे? नमस्कार, मी पल्लवी कुणाल सरमळकर. माझा वॉर्ड नंबर आहे 94. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारा, त्यांचा आशीर्वाद. आणि आज ममता दिवस आहे, तर मासाहेबांचा आशीर्वाद. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही गेल्या 5.5 वर्षापासून काम करत आहे. मी एक समाजसेविका आहे आणि 5.5 वर्षापासून आम्ही सर्व पूर्ण वॉर्ड फिरलोय. हा नाही तर याच्या आजूबाजूचे वॉर्ड देखील आम्ही फिरलोय. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि हे लक्षात आलं आहे का गेल्या 15 वर्षापासून आपल्या वॉर्डमध्ये कामं झाली नाही. कामं नाही झाली आहेत म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्टी अशा आहेत का शौचालय एकदम घाणेरड्या परिस्थितीत आहे. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एकच शौचालय आहे, त्याच्यासाठी दरवाजे तुटलेले आहेत. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तिकडे शिड्या नाही आहेत. ही खूप गंभीर समस्या आहे. आज घराच्या बाहेरच गटार आहेत, म्हणजे ज्या चाळी असतील किंवा झोपडपट्ट्या असतील. 94 वॉर्ड हा खूप मोठा आहे, सगळ्यात जास्त गल्ल्या आहेत. गल्ल्यांमध्ये खड्डे आहेत आणि वरती लाईट देखील नाहीये. अर्थात अशी कुठली सिनियर सिटीजन त्या खड्ड्यात पडले चुकून मुकून आणि समजा जर त्यांचा पाय फ्रॅक्चर वगैरे झाला तर रुग्णालय देखील बरोबर नाहीये. एकूण काय, खार आणि वांद्रा परिसर हा पूर्ण असा घाणेरडा बोलू शकतात, दुर्दैवी झालाय की लोकांची समस्या खूप गंभीर आहे. आज तुम्ही विचार करू शकतात, लहान मुलं जो आपल्या घराच्या बाहेर येतात आणि बाहेर गटार असतो, तो घरी किती पण पूजा करा आणि किती पण पॉझिटिव्हिटी आणा, पण जर बाहेर पडल्या गटार असेल तर या मुलांना अभ्यास करायला होईल का? म्हणजेच त्यांचं भविष्य आज किती अंधारात झालंय. गटार, पाणी, नाळा, लाईट्स नाहीयेत, शौचालयाचा प्रॉब्लेम, म्हणजे या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या व्यवस्थित पण नाही, एकदम दुर्मिळ आहेत. अशा समस्या आपल्या विभागात आहेत. झोपडपट्टी पण एक मोठी समस्या इथे, झोपडपट्टीचा. आता तुम्ही असं बोलू शकतात का चाळ्या पण झोपडपट्टी झाल्यात, कारण समस्या खूप गंभीर आहे आणि लोक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. त्यांचं काम कोणी करत नाहीयेत. आणि सगळ्यात बेकार गोष्ट अशी आहे का ही मुलं जेव्हा मोठी होतात, 11 वर्ष 15 वर्ष, तर इकडे खूप जास्त ड्रग्सच्या समस्या पण चालू झाल्या आहेत गेल्या 5 वर्षापासून. तर जेव्हा मुलं अभ्यास नाही करत आणि त्यांना कोणतरी ड्रग्सचं पॅकेट हातात आणून देतं, तेव्हा ही मुलं व्यसनाला लागतात. कोण दारू पितं, कोण ड्रग्स करतं. मग मला सांगा, आपलं जे भविष्य आहे ते किती अंधारात आहे आणि आता जनतेने किती दिवस अजून वाट पाहावी. आज आपल्याकडे जनता खूप आशेच्या नजरेने बघते, कारण काही नसताना, कुठलंही पद नसताना आपण पूर्ण विभागात 700+ CCTV कॅमेरा लावलेत आणि तसं संपूर्ण खार आणि बँड्रा आपण पाहिलं तर 1000+ CCTV कॅमेरा झालेत. त्याच्यामुळे आपल्या विभागात कुठेतरी सुरक्षितता आहे, म्हणजे ओपन ड्रग्स हा प्रकार नाही होत. कुठेतरी नियंत्रण आले आहे गोष्टीवरती. आपल्या विभागात किडनॅपिंग देखील नाही झाले आहेत, म्हणजे बाकी ते सगळे ते झाले असतील कारण आपण एवढे कॅमेरा लावले आहेत. महिला वगैरे ज्या रात्री कामावरून वगैरे येतात ते पण आज सुरक्षित आहेत. किती जागेवरती जिथे गटाराची समस्या होती तिथे आपण ड्रेनेजचं काम उभं केलंय, पाईपलाईन टाकली आहे. बऱ्याच जागेवरती आपण गल्लीत लाईट्स लावले आहेत, रस्ते देखील केले आहेत. आज 15-20 वर्षापासून एक साधी कचरा कुंडी नाहीये. आपण शांतीलाल कंपाऊंड मध्ये एक कचरा कुंडी पण उभी केली आहे. तुम्ही स्वतः जाऊन पूर्ण 94 वॉर्ड एकदा बघावा अशी माझी इच्छा आहे आणि मग तुम्हाला कळेल का काय अवस्था झाली. आम्ही आलेच, रस्ते खूप खराब आहे आणि वन वे आहे. म्हणजेच मला एवढं बोलायचंय का एका साइडला कलानगर जसा पॉश इलाका आहे, म्हणजे तिथे तुम्ही जाल तर तुम्हाला वाटेल तुम्ही फॉरेन मध्ये आल्यात. तिकडे एक साधं ब्रॅपर देखील दिसणार नाही तुम्हाला रस्त्यावरती. आणि इकडची समस्या तुम्ही बघा किती दुर्दैनीय आहे. म्हणजे जर आपल्या विभागात अशीच घाण राहिली तर मला सांगा, मग खार आणि बँड्रा सारख्या एरियामध्ये राहून काय फायदा. आपल्या घराला मोल येणार नाही, जर कोणाला रेंट द्यायचं असेल तर रेंट येणार नाही.
मग काय फायदा आपण खार आणि बँड्रा आणि बीकेसी पासून 15 मिनिटावर राहून. अशी फार दुर्मिळ हे झाली आहे. त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात कामं करायची आहे आणि नगरसेवक चांगला असेल तर आपला जो पूर्ण वॉर्ड आहे तो दुरुस्त राहतो. नाहीतर मग तो 5 वर्ष पाठी जाणार जर व्यवस्थित नगरसेवक नसेल तरी. तर आपल्या या वॉर्डला एका अशा नगरसेवकाची गरज आहे जो 15 वर्षाचं काम 5 वर्षात करेल. तर हे पण खूप मोठं आव्हान आहे. तुमच्या वचननामा सांगा ना ताई, थोडक्यात सांगा. वचननामा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. या लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, सगळ्यात पहिले आपल्याला शौचालय बनवायचे आहेत, पाईपलाईन टाकायचे आहेत, त्याच्यानंतर मग ड्रेनेज साफ करायचंय, गटर साफ करायचं आणि गटर नियमितपणे साफ करायचंय कारण पाणी यांच्या घरात जातं. त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा तर आपण लावतोय, जिथे नाही लागले जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत तिथे आपल्याला सीसीटीव्ही लावायचे आहेत. त्याच्यानंतर मग पाण्याच्या खूप समस्या आहेत तिकडे, त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. म्हणजे यांच्या मूलभूत गरजा जर झाल्या त्याच्यानंतर मग आपल्याला हेल्थ कॅम्प आपण लावतोच, पण त्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. त्याच्यानंतर माझा आवडता विषय आहे जे महिला सशक्तीकरण. आपल्याला महिलांना देखील एक प्रॉपर मार्गदर्शन देऊन त्यांना त्यांच्या पायावरती खंबीर उभं करायचंय. आणि आपल्या विभागात मुलांमध्ये गुणवत्ता खूप चांगली आहे, तर त्यांना देखील एज्युकेशन लोन बोला करून द्या किंवा त्यांना स्टेट लेवल, इंटरनॅशनल लेवल, कुठे स्पोर्ट्स मध्ये चांगले आहे, कुठे अभ्यासात चांगले आहे, तर त्यांना आपल्याला सपोर्ट करायचंय. कारण आपल्या विभागातल्या जर मुलांचं नाव झालं तर आपलं नाव होणार आणि त्याच्यात आपल्याला अभिमान असेल. आणि ड्रग्सचा म्हणजे ड्रग्स जे पसरता इकडे, लोक छोटे छोटे मुले त्याच्या अडचणीत येत आहेत, त्याच्यावर काय तोडगा काढणार? आता मी असं खोटं काही बोलणार नाही. पूर्णपणे बंद होऊ शकेल की नाही मला पण माहिती नाहीये. कारण समस्या मोस्ट ऑफ कसं आहे माहितीये, कोणी नेते याच्यावरती बोलत नाहीत आणि मला माहिती नाही ते का नाही बोलत. आणि पूर्णपणे बंद करून असं मला माहिती नाही होऊ शकतं की नाही, कारण ही सायकल कुठून येते, काय आहे, कुठून आपल्याला माहिती नाही. किंतु जिथे प्रॉब्लेम आहे तिथे आपण सीसीटीव्ही कॅमेरा लावू शकतो, जिथे जास्त हा व्यवहार होतो तिथे आपण पोलिसांच्या व्हॅनचा राऊंड अप करू शकतो आणि आपला जो विभाग आहे तो सुरक्षित करू शकतो. एवढं आपण नक्की करू शकतो. आमची स्वतःची इच्छा आहे की पल्लवीताई तुम्ही जिंकून या, कारण यंग डायनॅमिक पॉलिटिशियन कॉर्पोरेटर जे इकडचे जनतेला भेटणार. तुम्ही जनतेला काय आव्हान देणार? जनताला हेच बोलायचंय का ही जीत जी होणार आहे ती त्यांची होणार आहे. माझ्या हातातून फक्त मला कामं करून घ्यायची आहेत. त्यांना माझ्या हातातून कामं होवी, चांगली कामं होवी, त्याच्यातच मला आशीर्वाद भेटणार आहे. तर ही जी जीत आहे ती जनताची आहे. म्हणूनच येणाऱ्या 15 तारखेला 2 नंबर हे आमचं शिवसेनेचं बटन आहे, धनुष्यबाणाचं बटन आहे. बीजेपी आणि रिपाई आम्ही युतीमध्ये आहोत, तर भरघोस मतांनी विजयी करा आणि स्वतःला जिंकवा. पल्लवीताई वार्डाचा खूप म्हणजे विकास करणार आहे. तर आम्ही स्वतः म्हणजे बोलतो की पल्लवीताईला जिंकून आणा. रिअल खबरे, मुंबई.